नमस्कार. किचन विथ प्रणितामध्ये आज आपण बनवणार आहोत टपरीवर जसा मिळतो तसा कडक, सुगंधी आणि मस्त असा फेसाळ टपरीवाला चहा. मुसळधार पाऊस, थंडगार वातावरण आणि अशा वेळी हातात गरमागरम टपरीवाला सुगंधी कडक चहा मिळाला तर मजाच काही वेगळी. आज मी तुम्हाला 2 कप चहा कसा बनवायचा याचं अचूक प्रमाण सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. चला तर मग वेळ न घालवता लगेचच पाहूया टपरीवाला चहा कसा बनवायचा. सर्वात आधी गॅसवर मी एक पातेलं ठेवलेलं आहे. त्यामध्ये घरातील एका कपाचा वापर करून 1.25 कप इतकं आपल्याला पाणी घालायचं आहे. आता या पाण्याला खळखळून उकळी येण्याची वाट पाहायची आहे. तोपर्यंत आपण चहासाठी मसाला कसा बनवायचा ते पाहतोय. त्याकरिता इथे मी 1 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे. चहाचा मसाला बनवताना आलं घालणं खूप गरजेचं आहे, कारण आल्यामध्ये असे गुणधर्म आहेत की ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, तसेच सर्दी खोकल्यापासून आराम मिळतो. त्याचप्रमाणे पचनक्रिया सुधारली जाते. तर आता तुम्हाला किती चहा मसालेदार हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही आल्याचं प्रमाण कमी अधिक करू शकता. सोबतच इथे मी 2 काळे मिरी घेतलेले आहेत. तर काळे मिरीने सुद्धा पचनक्रिया सुधारते, रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते आणि सर्दी खोकल्यापासून आराम मिळतो. सोबतच 2 हिरव्या वेलच्या घेतलेल्या आहेत. बऱ्याच जणांना चहा प्यायल्याने ॲसिडिटीचा त्रास होतो किंवा मग छातीत जळजळ झाल्यासारखं होतं. पण वेलची घातलेला चहा प्यायल्याने शक्यतोवर असा त्रास होत नाही. सोबतच इथे मी एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे. दालचिनी सुद्धा खोकला आणि कफचा त्रास कमी करते. सोबतच एक लवंग घेतलेली आहे. लवंगेमध्ये सुद्धा अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. दातदुखी, दाढदुखीपासून तर आराम मिळतोच, त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढली जाते. हवामान बदलामुळे होणारी सर्दी खोकला त्यापासून सुद्धा आराम मिळतो. आता इथे मी खलबत्ता घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे सर्व जिन्नस घालून जाडसर असे कुटून घ्यायचे आहे. तर आता इथे आपला चहासाठी मसाला बनवून तयार आहे आणि इथे पाण्याला खळखळून उकळी सुद्धा आलेली आहे. सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे पाण्याला खळखळून उकळी आल्याशिवाय यामध्ये कोणतेही जिन्नस घालायचे नाही. जर का आपण थंड पाण्यामध्ये सर्व जिन्नस घातले तर मग चहा कडवट होण्याची शक्यता असते. त्यामुळे पाण्याला खळखळून उकळी आल्यानंतर यामध्ये आपण कुटून घेतलेला मसाला घालणार आहोत. आता मसाला सुद्धा मंद आचेवर 1 ते 2 मिनटं छान असा उकळवून घेणार आहोत, म्हणजे मसाल्याचा स्वाद छान असा पाण्यामध्ये उतरला जाईल. इथे तुम्ही बघू शकता रंग सुद्धा बदलला गेला आहे, म्हणजेच आपण जे मसाले घातलेले आहेत त्याचा स्वाद छान असा पाण्यामध्ये उतरला आहे. आता हे मसाले चांगले एकजीव झाले की यामध्ये आपल्याला घालायचं आहे दूध, ज्यामुळे चहा छान असा मलाईदार आणि घट्टसर तयार होतो. जसा टपरीवर चहा मिळतो तसाच हा चहा तयार होतो. इथे आपल्याला रूम टेम्परेचरचंच दूध घ्यायचं आहे. आता दुधाला सुद्धा आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे. गॅसची आच लहान ठेवायची आहे. इथे मी 2 मिनटं दुधाला चांगली अशी उकळी काढून घेतलेली आहे. दूध इथे दाटसर झालेलं आहे. आता दूध व्यवस्थित मसाल्यांमध्ये एकजीव झालं की यामध्ये आपल्याला घालायची आहे साखर. तर 1 कपासाठी 2 चमचे इतकी मी साखर घालणार आहे, म्हणजेच 4 चमचे इतकी मी साखर यामध्ये घालणार आहे. बरेच जण काय करतात तर सर्वात शेवटी साखर घालतात, पण ह्यामुळे काय होतं तर चहा पानसट होतो. त्यामुळे याच स्टेजला आपल्याला साखर घालायची आहे. आता साखर पूर्णपणे विरघळवून घ्यायची आहे. दुधाला एक उकळी आली आणि साखर पूर्णपणे विरघळली की यामध्ये आपल्याला घालायची आहे चहा पावडर. तर इथे मी 1 कपासाठी 1 चमचा चहा पावडर, म्हणजेच 2 चमचे इतकी चहा पावडर यामध्ये घालणार आहे. कोणत्याही ब्रँडची तुम्ही घरामध्ये जी चहा पावडर वापरता ती इथे तुम्ही वापरू शकता. कधीकधी चहा पावडर कमी घातल्यामुळे सुद्धा चहा हा खूप पातळ किंवा पानसट तयार होतो.
चहा पावडर घातल्यानंतर आपल्याला पळीने असं चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे, म्हणजे जो चहा पावडरचा रंग आहे, स्वाद आहे, तो चहामध्ये उतरला जाईल. 2 कप चहासाठी 2 चमचे चहा पावडर हे एकदम अचूक प्रमाण आहे. 1 ते 2 मिनटं मंद आचेवर आपल्याला चहा पावडर यामध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आहे. चहा दाटसर होण्यासाठी यामध्ये चहा पावडर अशी व्यवस्थित एकजीव करून घेणं गरजेचं आहे. जसजशी चहा पावडर यामध्ये मिक्स होत जाईल तसा चहाला छान असा रंग यायला सुरुवात होईल. 2 मिनटं मंद आचेवर मी चहा चांगला असा उकळवून घेतला आहे. तर इथे आपला टपरीवाला चहा बनवून तयार झालेला आहे. आता लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हा चहा मी एका भांड्यामध्ये गाळून घेणार आहे. टपरीवाले सुद्धा असंच करतात, आधी चहा एका भांड्यामध्ये गाळून घेतात आणि नंतर मग चहा सर्व केला जातो. तर इथे मी चहा गाळून घेतलेला आहे. आता मी हा चहा सर्व करणार आहे. तर इथे आपला बरोबर 2 कप चहा बनला आहे. चहाला रंगसुद्धा सुरेख आलेला आहे. तुम्हीसुद्धा असा चहा नक्की बनवून पहा आणि कसा झाला आहे ते मला कमेंट करून नक्की कळवा. तुम्हाला माझी आजची रेसिपी थोडी तरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा. किचन विथ प्रणिताला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच सोप्या आणि छानशा रेसिपीमध्ये. धन्यवाद.